नमस्कार. आज आम्ही आंबे उतरवले होते घरच्या आंब्याचे. तर पाडाचा आंबा कसा खायला जातो पहा, असा वरून न खाता खालच्या बाजूनी खाल्ला जातो. आणि एक अशी म्हणजे पिकलेला आंबा कसा खायचा आणि पाडाचा आंबा कसा खायचा यात फरक आहे. पहा, पाडाचा होता त्याने असा खाल्लाय. आणि आंबे पाडाला लागलेले कसे ओळखायचे, आंबा काढायला आलाय हे कसं ओळखायचं, त्याच्यानंतर पिकू कसं घालायचं, नैसर्गिकरित्या पिकू कसं घालायचं, याचे सर्व मी माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. कालच खरेदी केली आणि ते आंबा काढण्यासाठी जो झेला म्हणतात तो आणला होता. हा आमच्या शेतातला रत्न आंबा आहे. तरी ह्यातले खूप मोठे मोठे होते आंबे, चांगले 1.5 किलोचे तर असतील. आणि हे तरी मध्यम आकाराचे हे आंबे इथं लवकरच आणले होते आम्ही शेतातनं. आणि असे पहा, शेतातले आंबे हे. पाड पडणे म्हणजे झाड एक लक्षण सांगतं की माझे आंबे पिकण्यायोग्य झाले आहेत किंवा काढण्यायोग्य झाले आहेत, तर काढा. झाडावर पिकलेल्या आंब्याची चव म्हणजेच पाडाच्या आंब्याची चव कशी आहे हे सांगू शकत नाही. ज्याने खाल्लंय त्यालाच ते माहीत आहे. त्यामुळे शक्य असल्यास आंब्याच्या तुमच्या भागात जर आंब्याच्या बागा असतील तर तिथं जाऊन तुम्ही पाडाचा आंबा खावा. अप्रतिम चव लागते. खूप आवडेल तुम्हालाही. तुम्हाला माहिती आहे का, कोकणात तर असे जे बागा असतात आंब्याच्या, तर तिथं काय करतात की ज्यावेळेस पाडाचा आंबा पहिल्या झाडावरून ज्यावेळेस पडतो त्यावेळेस त्या झाडाच्या म्हणजे त्या पाडाची पूजा केली जाते, देवघरात ठेवला जातो. त्यानंतर बागेत नारळ फोडला जातो आणि आंबे उतरायला चालू करतात. असं कोकणात असतं. खूप छान अशी ही प्रथा आहे. मुलांनाही खूप असे झाडावरचे आंबे काढावेसे वाटत होते, त्यामुळे सुट्टीच्या दिवशी काढू असं बोलले. आणि आभाळ पण छान आलं होतं, त्यामुळे ऊन लागत नव्हतं आणि आम्ही काढले आंबे. की असे सर्व छान पोत्यावर मी मांडून ठेवलेले आहेत. पाचट एवढं नाही आहे, थोडंच आहे. त्याच्यामुळे आधी पोत्यावरच नुसतं मी ठेवून दिले तर छान असे लावून. आणि त्याच्यानंतर मग वरून पाचट टाकणार आहे, गव्हाचं पाचट आहे. आणि त्याच्यावर मी नंतर पोते मी झाकून घेणार आहे. छान असं टेम्परेचर तयार होतं, ऊब मिळते आणि छान असं पिकले जातात आंबे. असं छान झाकून ठेवायचं. नंतर एवढं पाचट नाही आहे, त्याच्यामुळे जेवढं पुरले तेवढं मी टाकलेलं आहे. शेतातल्या आंब्याला तर असेच मी पोत्यावर ठेवले होते आणि वरून अशा प्रकारे छान अशी आडी आंब्याची आडी लावून घेतलेली आहे. आणि 5 ते 6 दिवसानंतर आंबे छान असे पिकून तयार झालेले आहेत.